नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यात धाराशिव बस स्थानकावर। इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे धाराशिव पासून ते थेट भिवंडी पर्यंत। या प्रवासाचा अंतर बघायचं झालं तर जवळपास 450 ते 500 किलोमीटरचा प्रवास आहे, रात्रानी प्रवास। भिवंडी जाण्यासाठी धाराशिव वरून जी बस लागणार आहे संध्याकाळी 6 वाजता। सध्या या ठिकाणी टाइम झालेला आहे संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। अजून आपल्याला बस लागायला 1 तासाचा कालावधी बाकी आहे। समोर धाराशिव बस स्टँडचा परिसर पहा, अशा पद्धतीचा हा धाराशिव बस स्टँडचा परिसर आहे। बस स्टँडच्या आवारामध्ये इथे झाडे वगैरे लावायचं काम चालू आहे। तर असं काहीसं आहे धाराशिवचं बस स्थानक आहे। तर याच्या आधी तुम्हाला बीड बस स्थानक दाखवलं होतं आणि कशा प्रकारे बीड बस स्थानक होतं आणि त्याची लोकांनी काय अवस्था करून ठेवली होती, तसंच या बस स्टँडचं पण हाल आहे। वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला। ज्या मार्गाने आज रात्री आपण प्रवास करणार आहे ना, तो जो मार्ग आहे ना खूप वेगळा आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गावखेड्यातून जाणारा मार्ग। ही जी गाडी जाते ती बार्शी करून भूम, जामखेड, आयल्यानगर, माळशेज घाट कव्हर करत कल्याण भिवंडी जाते ही गाडी। तर मार्ग जो आहे ना तो युनिक आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आपण धाराशिव मधून प्रवास करतोय। तर याआधी जो आपला ब्लॉग होता धाराशिव वरून धाराशिव ते गोवा, त्याच्यानंतर आपण धाराशिव वरून रूट करतोय धाराशिव भिवंडी। मंडळी बस थोडीशी लेट आहे कारण या ठिकाणी संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि बस आज पण लेट आहे। तुम्हाला वाटत असेल प्रत्येक ब्लॉग मध्ये माझा काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात बस रिलेटेड वगैरे, तसं नाही, पण ती एक रियालिटी आहे तुम्हाला दाखवलेली आहे। सोलापूर नाशिकच्या गाडीवर पण प्रॉब्लेम झाला टायरचा, त्याच्यानंतर आपण दुसरा ब्लॉग केला होता, त्या गाडीचं पण काहीतरी पाईप होज असं काहीतरी निघलं होतं। बस मध्ये असे जास्त प्रॉब्लेम यायला लागलेत आजकाल आणि ते दादा पण लाइटिंग वगैरे बसवत आहेत। ओल्ड वाली BS6 प्रॉब्लेम आहे भाई कुठेही। आता या गाडीचा जर ब्लॉग बनवला ना, आता ही लोकलची गाडी आहे तरी याला हेडलाईट बसवलेली आहे गाडीला। गाडी बघा एकदम लेजेंडरी अशी गाडी आहे, खतरनाक। लेलनच्या गाड्या मला सगळ्यात जास्त आवडतात। आता बघूया आपल्याला बस किती वाजता लागते। आज बसला काही प्रॉब्लेम नको म्हणजे वाज झाले। मंडळी आता सध्या जो टाइम झालेला आहे ना तो संध्याकाळचे 6:15 वाजलेले, तर खूप वेळ झाला, एकटे अजून लागलेली नाही। आता या ब्लॉकची सुरुवातच अशी झाली, ते पुढे काय होणार आहे काय आयडिया नाही। आणि समोर बघू शकता असं काहीसं धाराशिव बस स्टँडचा परिसर 7:15 वाजताचे दृश्य। टोटल फलाट बघितलं तर 1 ते 11 पर्यंत, पलीकडची बाजू 12 ते 22 पर्यंत। तर असे टोटल 22 फलाट असलेलं हे बस स्टँड आहे धाराशिवचं। आणि विषय असा आहे की भिवंडी जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ना त्याच्यासाठी 2 फलाट दिलेले आहेत। तर आपली गाडी बार्शीहून जाणार आहे, तर फलाट क्रमांक 2 ला असे काहीतरी तुम्ही फलाट कन्फर्म करा आपली गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे। तर मला थोडंसं कन्फ्युजन आहे की आपली गाडी गेली का लेट आहे आज, काय आयडिया नाही। मी आता गाडीचं बुकिंग केलं म्हटल्यानंतर आता कॉल यायला पाहिजे होता त्यांचा, तर गाडी अजून काही गेलेली नाही बहुतेक। मला अजून बी कन्फ्युजन आहे गाडी गेली काय, कारण भिवंडीसाठी दोन्ही फलाट दिलेले आहेत, पलीकडची ना अलीकडची बाजू। अवघड आहे अवघड आहे। आणि फलाटवर प्रवाशांची तुफान गर्दी, तुफान। अक्षरशः लोक असे बाहेर बसलेले आहेत फलाटवर होते। फायनली मंडळी आपल्याला बस लागलेले आहे 7:34 धाराशिव भिवंडी। आपल्या गाडीचा जो मार्ग तुम्ही पाहू शकता, धाराशिव, बार्शी, जामखेड, आयल्यानगर, आळेफाटा, कल्याण आणि भिवंडी या मार्गे आपली गाडी जाणार आहे। या गाडीने आपण प्रवास करतोय MH14 LX 4722। गाडी जी लागली आहे ती 1.5 तास लेट लागली आहे गाडी। तर आता बरोबर या ठिकाणी 7:34 झालेत आणि प्रवासी आता बोर्डिंग करताय तिथे। आणि या गाडीला पण सुरुवात झालेली आहे LED लाईट्स वगैरे लावायला, कारण लाईटीचा प्रॉब्लेम। जवळजवळ 7:30 वाजून गेलेले आहेत आणि गाडी बघा 7:40 झालेले आहेत। धाराशिव पासून जवळपास 40 किलोमीटर अंतर गाठत आता आपण पोहोचलेलो आहे बार्शी बस स्टँडला। बरोबर या ठिकाणी 8:40 झालेले आहेत। आता बार्शीवरून जी आपली गाडी जाणार आहे ती युनिक मार्गाने, म्हणजे कोणत्या मार्गाने, भूम, आष्टीकडा, जामखेड, आयल्यानगर असं काहीतरी मार्ग आहे। याआधी पण आपण त्याच मार्गावरून प्रवास केला होता। आता बघूया रात्रीच्या जेवणासाठी गाडी कुठे थांबते, कारण गाडी 2 तास लेट आहे। तर बार्शीमध्ये इथे पार्सल भरायचं काम चालू आहे। सगळ्यात महत्वाचा पॉईंट, ही जी गाडी जाते ती गावखेड्यातून जाते, त्यामुळे गावखेड्यातल्या लोकांना ही एक महत्वाची गाडी आहे, म्हणजे इम्पॉर्टंट गाडी आहे म्हणू शकतो। कारण ज्यांना कोणाला भिवंडी जायचं असेल ना थेट, म्हणजे रात्रीच्या वेळेस पण ही गाडी भिवंडीला अवेलेबल राहील, ज्या गावातून ही गाडी जाते त्यांच्यासाठी ही गाडी बेस्ट आहे। तर चला मंडळी मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया, बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग।
धाराशिव पासून जवळपास 120 किलोमीटरचं अंतर गाठत आता आपण जामखेड बस स्टँडला पोहोचलेलो आहे. बरोबर या ठिकाणी 11:09 झालेले आहेत. आता इथून आपली गाडी जाणार ते अहिल्यानगर. आता अहिल्यानगरचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 95 किलोमीटरचं अंतर दाखवते जामखेड वरून. आणि या ठिकाणी बस अक्षरशः फुल पॅक भरलेली आहे. जामखेड वरून आता गाडी लगेच चालते. आणि प्रवासी बघायला तर एवढे प्रवासी आहेत, अक्षरशः स्टँडिंगचे प्रवासी आहेत. धाराशिववरून इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला साधारण 3 तास लागले. या गाडीसाठी जे आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे ते टोटल 826 रुपये ऑनलाईन तिकीट. आता अहिल्यानगरला ज्या मार्गे आपली गाडी जाणार आहे आष्टीकडा अहिल्यानगर, टायमिंग तर थोडंसं खालीवर झालं, पण रेग्युलर टायमिंग तुम्ही ऑनलाईन बुकिंगला पाहू शकता. ही जी गाडी आहे ती बुकिंगला अवेलेबल आहे. तुम्ही या गाडीचा बुकिंग करून प्रवास करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिअल टाइम बघायला भेटेल कोणत्या स्टॉपला ही गाडी किती वाजता येते. फायनली मंडळी रात्रीच्या डिनरसाठी आपली बस थांबलेले जामखेडच्या पुढे पांढरी म्हणून असं काहीतरी गावाचं नाव आहे. इथे थांबा झालेलं आहे. आता हॉटेलचं नाव बघावं लागेल इथे काय आहे. तर असा काहीसा स्टॉप आहे. एसटीच्या आपल्या 3 गाड्या आलेल्या आहेत, नाशिक तुळजापूर आणि इथे धाराशिव भिवंडी. तर हॉटेलचं नाव वगैरे नाहीये, तर बघूया कुठं आहे का पुढे. आणि गाडीच्या बाहेरून बघाल ना तर स्टार वगैरे लावलेले. आता नेमकं कोणत्या हॉटेलला थांबले काय आयडिया नाही, बहुतेक नवीन हॉटेल होते या ठिकाणी. तर मंडळी हॉटेलचं नाव आहे हॉटेल राजयोग रेस्टॉरंट. या ठिकाणी जो आपण मेनू घेणार होतो बैंगन मसाला 120 रुपये, तंदूर रोटी 15 रुपये. पण या ठिकाणी आपण मेनू ट्राय केलाय कारण बैंगन मसाला सध्या नाहीये त्यांच्याकडे. तर एवढ्या सगळ्या ऑप्शन पैकी आपण एक मेनू ट्राय करतोय, अंडा करी. बघूया आता कशा पद्धतीनं मेनू मिळते आपल्याला. तर मंडळी मस्तपैकी आपला गरमागरम मेनू आलेला अंडा करी. तर अशा प्रकारची ही करी येते अंडा करीच्या मेनूमध्ये. तर मंडळी यावेळेस आपला जेवणाचा जो मेनू होता ना थोडासा वेगळा होता. या ठिकाणी आपला जो टोटल कॉस्ट पडलेला आहे 185 रुपये खर्च आलेला आहे. लाइटिंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेस गाड्या अपग्रेड देतील ना तर LED हेडलाईटचा नक्की विचार करा, कारण रात्रीच्या प्रवासात खूप त्रास होतो गाड्यांना. कारण याला पण LED, ह्याला पण LED. तर मंडळी आतापर्यंत या प्रवासाचा आपला निम्मा प्रवास कंप्लीट झालेला आहे. अजून आपल्याला निम्मा प्रवास कंप्लीट करायचा आहे अहिल्यानगर पासून तर भिवंडी पर्यंत. आता इथून पुढे जो मार्ग आहे ना तो अहिल्यानगर नंतर डायरेक्ट आता माळशेज घाट लागेल. माळशेज घाट कव्हर करत आपण पोहोचणार आहोत कल्याण भिवंडी. जवळपास अंतर बघायचं झालं इथून 230 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता सध्या या ठिकाणी टाइम झालेला आहे 1:38. जशी गाडी इथे पोहोचली तशी अहिल्यानगरच्या तारकपूर बस स्टँडला आलेली आहे. आणि इथे प्रवासी पाहू शकता. तर इथे काही प्रवासी बसची वाट बघताना दिसत आहेत तुम्हाला. ज्या फलाटला आपली बस थांबलेली आहे तारकपूर बस स्टँडला फलाट क्रमांक 6ला, जिथे अर्नाळा, पालघर, वाडा, विठ्ठलवाडी जाण्यासाठी बसेस लागतात, त्या ठिकाणी आपली बस थांबलेली. अजून एक गाडी आली पलीकडे पुणे बुलढाणा. या गाडीचा ब्लॉक केलेला आपण पण बुलढाण्यावरून. ही गाडी आता पुण्यावरून बुलढाणा जाते गाडी.
फायनली मंडळी आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे धाराशिव ते भिवंडी. इथे गाडी आता मुक्कामी थांबलेली आहे आपली. आता हीच गाडी परत रिटर्न भिवंडीवरून धाराशिवसाठी संध्याकाळी 4 वाजताची गाडी. काल संध्याकाळी 7:30ला धाराशिववरून आपल्या या गाडीचा सुरू झालेला प्रवास दुसऱ्या दिवशी भिवंडीला 6:30ला कंप्लीट झालेला आहे. म्हणजे या गाडीचा जो प्रवास आहे ना तब्बल 11 तासांचा आहे. मी तुम्हाला बोललो होतो की माळशेज घाट मार्गे ही गाडी जाणार आहे, तर माळशेज घाट कव्हर करता आला नाही मला यावेळेस, कारण रात्रीच्या पुढे काहीच दिसत नव्हतं एवढं. त्यापेक्षा म्हणलं दुसरा कुठला तरी रूट करून आपण दिवसा हा रूट कव्हर करूया. पावसाळी निमित्त तुम्हाला मस्तपैकी असा घाट बघायला भेटेल. तर मंडळी बघितलं असेल अशा प्रकारे या रात्राणी बसचा रूट चालतो भिवंडी धाराशिव, धाराशिव भिवंडी. तर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.